स्वप्नील सर भाजीचं पटकन घ्या करून. आणि अहो पार्टनर लवकर आवरा की. अहो खेळत बसला तर कसं होणार? भाजी फोडणी देता येईल का आपल्याला? अहो बापू नका काळजी करू, वर्षानुवर्ष करत आलोय मी. अहो यातला सचिन तेंडुलकर आहे मी. बघा रुपाली ताई, अहो बाबांनी कधी घरात तरी केला होता का स्वयंपाक? पण बघा वंसनमुळे इकडे सगळे कसे कामं करतायत ते. पण याच्यात ना काहीतरी जादू हे खरं आहे. तिला सहज जमतं स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे लोकांना वागवणं. मी पण बघते ना कसा होतोय स्वयंपाक. अरे रुपाली, अगं तुम्ही खाली जरा बघा ना, तो तांदूळ शिजत टाकलाय तो. हा बघते. आजोबा तुम्ही सगळ्याची पूजा का करताय? पूर्वी शेतकऱ्याला असं वाटायचं की शेतात कुठल्या देवाला पूजायचं, म्हणून भोळ्या बाबड्या श्रद्धेनं शेतकऱ्याने रानात तो देव बसून त्याची पूजा करायला सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांनी या देवाला मागितलं, माझ्या शेताला काय बी कमी पडू देऊ नको. पण आजोबा तेव्हा ऐकलं का? तर मग अरे त्यानं ऐकलं म्हणून तर आपल्याला धनधान्य मिळते खायला. अरे श्रद्धेनं केलेली गोष्ट देवाला आवडत असते. देव माझं पण ऐकेल ना मग. यस, आता मी पण माझे मा बाप एकत्र यावे म्हणून देवाला प्रार्थना करणार. आणि अमोल बाळा, यावर्षी चांगला पाऊस होऊ दे, शेतात आमच्या धनधान्य पिकू दे म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची असती. बापू मी करणार पहिली पूजा. अरे वा. करा करा भांजे. अहो लहान मुलं देवाघरची फुलं असतात, तुम्ही बिंदास्त करा. अरे प्रदीप्या, पहिली पूजा कुठल्या तरी जोडप्यानं करायला पाहिजे ना. वय वय. आप्या अर्जुन, तुम्ही या पूजा करायला. दिप्या, मोना, तुम्ही पण या. स्वप्नील सर, रुपाली, तुम्ही पण पूजेला या. अप्पी वर्जा वा पुढे चल. थांबा. मामनजी, ओ काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बोंबललं सगळे, तरी म्हटलं या अजून कशा काय बोलल्या नाहीत. रुपाली, अगं काय झालंय तुला? काय झालं? अहो मामनजी, देवाच्या कार्यात जोडप्यानी पूजा करायची असते. आणि हे जोडपं वेगळं होणार आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्ही यांना पूजेला उभं करताय. अहो काय चुकीचं बोलते मी? अशा जोडप्यानी केलेली पूजा देवाला तरी रुजू होणार आहे का? तसं नाही अहो रुपाली, ते अजून वेगळे झालेले नाहीत. बापू, भाऊजींचा रीतसर साखरपुडा झालाय आणि हे दोघं आता नवरा बायको सारखे राहतात का? मग कशाला हा भातुकलीचा खेळ लावलाय का? रुपाली ताई, त्या दोघांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगा आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे हो पूजेसाठी? मी ह्या पूजाला पूजा मानतच नाही. काकी कुणाला काय चालत नाही, मग करू दे ना त्यांना पूजा. अरे अमोल, हे बघ बाळा, बारीक सारीक गोष्टी ठीक आहेत रे, पण देवाच्या कार्यात काही करून चालत नाही बाळा. काकी माफ कर नाही, तुला माझे मा आणि पप्पा इकडे आहेत नको आहेत. अमोल, थांबा. ती किती प्रयत्न करते काकी अशीच वागते. आज सगळे एकत्र आहेत
आणि तरी काकीला काय प्रॉब्लेम आहे? अमोल बाळा तू जरा शांत हो. मामा आपण किती ट्राय केलं, प्रत्येक वेळी मा बाबा एकत्र आले की त्या काकीला त्रास होतो. मा तू बोलते ना आपण प्रत्येक वेळी सगळ्यांची छान वागायचं, मग काकी काय तसं वागत नाही? अहो छोटे सरकार, तुम्ही नका जास्त ताण घेऊ. बाद झालं मोना. किती दिवस हे असंच चालणार आहे? हो अमोल, नकोय मला तुझ्या आई बाबा एकत्र आले. वहिनी अहो तुम्ही का लहान पोराच्या नादाला लागताय? कारण भाऊजी अमोलच्या अपेक्षा वाढत चालले. हो त्याला पण कळायला हवं ना, आपण आणि जे केले ना त्यानंतर आपण एकत्र राहूच शकत नाही. पण का काकी? अमोल बाळा, तुझी आई आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली होती. त्यानंतर ना आम्ही सगळे मेलोय का जिवंत आहे याची साधी चौकशी सुद्धा नाही केली तिने. हे अपर्णा घरात असेल ना तर अभद्रच घडणार. रुपाली, अगं काहीतरी शुभ व्हावं म्हणून मी पूजा ठेवली आणि तू असं यावेळी अभद्र काहीतरी. मामनजी, जिथं अपर्णा असेल ना तिथं अभद्रच होणार. रु- रुपाली, असं काय केलंय तिनं तुमचं? स्वार्थ साधलाय तिने. अमोल, हे बघ बाळा, तू इकडेस ना म्हणून आम्ही सगळे इकडे आलो, एकत्र राहिलो, पण फक्त तुझ्यासाठी. हा पण म्हणून काय मी अपर्णाला आमच्यात सामावून घ्यायचं का? वहिनी आता हे सगळं बोलायची वेळ नाही हो. आत्ताच पोरगा आजारातून उठलंय, समजून घ्या. बाबा असू दे, सांग काकी माझे मा बाबा बेस्ट आहेत आणि ते एकत्र आले का नको तुला? अमोल, बास झाला आता. ए बघ, पूजा होणं महत्वाचं आहे की नाही? मग आम्ही नाही तर दुसरं कोणीतरी करेल ना. का मुलाला आपल्या कर्तृत्वी कळायला लागल्या म्हणून वाईट वाटते का? ताई प्लीज आता बास करा. नाही अपर्णा, आजपर्यंत नेहमी तू स्वतःला सुरक्षित ठेवलेस आणि आम्हाला सगळ्यांना त्रासात टाकलेस. अरे अमोल बाळा, तुझी आई तुला घेऊन 7 वर्ष निघून गेली. त्यानंतर साधं एकदा सुद्धा तुझ्याशी फोनवर बोलू दिलं नाही हिने आम्हाला. हे बघ अर्जुन, एवढ्या वर्षात ना मी अमोलला तुमच्या कोणाविषयीच काहीच चुकीचं सांगितलं नाही. आणि आता हे उगाच माझ्याविषयी काही बोल. ए अपर्णा, काही नाही. हा जे खरं आहे ना तेच बोलतेय मी. रुपाली, बास कर आता. नाही हा, आता विषय निघालाच आहे ना तर अमोलला सगळंच खरं सांगू द्या. वहिनी अहो भासणं आता झालं ते झालं. लहान पोरासमोर कुठं सगळे विषय काढताय? भाऊजी, 7 वर्षाचा त्रास मी तरी 7 दिवसात विसरू शकत नाही. हा आणि आम्ही जे सहन केले ना ते हिच्या आत्ताच्या चांगल्या वागण्याने भरून निघणार आहे का? काय ग अपर्णा, निघणार आहे का भरून? काकी पण एवढं मोठं काय केलं होतं माझ्या मानं? हे पण एकटीच लावत होते ना. ते तिच्या कर्मानं. अमोल बाळा, अरे आम्हाला तू हवायस रे, पण तुझी आई नकोय आम्हाला आमच्या आयुष्यात. अरे आमची कित्येक वर्ष तुझ्याबरोबर आनंदात गेली असती, पण त्यात हिने दुःख भरलं. ते जोपर्यंत भरून निघणार नाही ना तोपर्यंत मी तरी हिला माफ करणार नाही. रुपाली, अगं तुझं म्हणणं पटतंय मला, पण आज आपण पूजा मांडली आहे ना. मामनजी, अहो कुणी नाही राखलं ना तरी कदमांची थोरली सून म्हणून या पूजेचं पावित्र्य राखणं माझं काम आहे आणि गरजेचं पण आहे. म्हणून मी हे सगळं बोलते. अहो, असं किती पण बोलत बसलो तर शेवट होणार नाही. नक्की काय करायचं ते ठरवा. काही झालं ना तरी भाऊजी आणि अपर्णा पूजा करणार नाहीत. ताई ठीक आहे, मी नाही करत ही पूजा. अगं तिथे काय बोलते तू? दिप्या, हे बघ, ती काय नाही, ही पूजा तुम्ही दोघांनीच करायची. बघू कोण आडवं येते. बघितलं का मामनजी, यांच्या लेखी किती किंमत आहे माझ्या शब्दाची. ताई हे बघा, मी म्हटले ना मी नाही करणार ही पूजा. अहो पण निसर्गाने शेतकरी राजावर कृपा व्हावी म्हणून ही पूजा मांडली आहे ना आपण. मग ती आता पूर्ण करायला पाहिजे ना कोणीतरी. दादा वहिनी तुम्ही बसा, पूजा पूर्ण करून घ्या. अजिबात नाही.
दिप्या अरे आता तू तिथे मला माफ कर, पण मी आज तुझं काय ऐकणार नाही. स्वप्नील सर, मला माफ करा, पण रुपालीताई जर दीदीला पूजा करून देणार नसतील ना, तर ही पूजा मी त्यांच्या हात लावून देईन. एवढ्या मोठ्या मनाचा मी नाही. अरे त्या बाळा, अरे अशी ईर्ष्या करून नाही चालत. नाही बापू, ह्याला ईर्ष्या म्हणा, हट्ट म्हणा, नाहीतर लहानपणा, पण ही पूजा रुपालीताईंच्या हातनं होणार नाही. पूजेला जोडपच पाहिजे ना, मग मी आणि मोना करतो ही पूजा. रुपालीताई, निदान आमच्या लग्नाला तरी तुमची काय हरकत नसावी. तशी मला पूजा करायची इच्छा नाहीच आहे. बरं बरं, ठीक आहे. दिप्या, तुम्ही दोघं बसा, पूजा पूर्ण करून घ्या. हा चालते, या तुम्ही. शुभ कामात उशीर कशाला? दिप्या, मोना, या पूजा करून. हा चला चला बघू. ये. ठीक आहे. ठीक आहे. चला आता माझ्या माग म्हणा, वरुण देवाची आणि काळ्या आईची कृपा आमच्यावर सतत राहू दे. वरुण देवाची आणि काळ्याची कृपा आमच्यावर सतत राहू दे. आणि शिवार फुलून तुझ्या लेकराला सोन्याचा घास खायला मिळू दे रे देवा. आणि शिवार फुलून तुझ्या लेकरांना सोन्याचा घास खायला मिळू दे. सगळ्यांनी पाया पडून घ्या. हा आता पूजा झाली आहे. बापू चला आपण प्रसादाची तयारी करू. चला चला. हा दीपक आणि तुम्ही हे करून घ्या. ते बस का? या. स्वप्नील सर, चल. चला बापू घेतलं का? विनायकराव, का बापू? आज पूजेच्या निमित्तानं तरी घरातलं वातावरण चांगलं राहील असं वाटलं होतं मला. हा बापू, पण मला काय वाटते, अहो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघा. पण घरातल्या सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून आपण पूजेचा घाट घातला ना. आणि काय झालं तुम्ही बघितलं, आणि तुम्हीच म्हणताय परत जे झालं ते चांगल्यासाठीच झालं म्हणून. हा म्हणजे तसं नाही म्हणायचं, पण अहो बापू, एकाच पाण्यावर गिरट्या घालून काय सापडणार आहे सांगा ना. म्हणजे आता आपण अमोल रोज किती प्रयत्न करतोय, पण त्यामुळे आप्पी आणि अर्जुनच्या नात्यात काही फरक पडतोय का? होय, पण तसं जरी होत असलं तरी आपण हे बघा बापू, काय झालं ना तरी अमोलला हे कळायला पाहिजे होतं की आम्ही इथं फक्त त्याच्यासाठी आलो. हा म्हणजे रुपालीनं ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या येळेला सांगितलं ते चुकलं, मान्य आहे मला, पण हे कळणं गरजेचं होतं बापू. विनायकराव, तुम्ही अजून काय म्हणताय ते कळणं झालंय मला. हे बघा बापू, अहो ह्यामुळे तरी आप्पी आणि अर्जुन काहीतरी ठाम निर्णय घेतील ना. अहो त्यांच्या नात्याबद्दल नीट विचार करतील की खरंच त्यांना एकमेकांविषयी प्रेम आहे का, अमोलसाठी ते एकत्र आले. हा, हे तुमचं पटतंय मला. विनायकराव, त्यांना काय घ्यायचा तो निर्णय घेऊ देत. आप्पी आणि अर्जुननं काय पण ठरवू देत. त्याचा त्रास माझ्या अमोलला नको व्हायला. खरंय. अहो मला पण हेच वाटत होतं बापू, पण पुढे कधीतरी जास्त त्रास होण्यापेक्षा आत्ता कळणं गरजेचं होतं असं वाटतंय मला. होय, काय जे काय ते वरच्याच्या मनात आहे तसं होईल. हा खरंय. बरं, चला बापू, वाट बघत असतील वरती. या चल.
कशासाठी एवढी तनतन चालली आहे तुमची? हो ना, तुला बघवत नसेल तर जाऊन झोप, पण आज माझ्या नादाला लागू नको तू. आता असं बोलणार का तुम्ही माझ्याशी? आणि मी काय केलं या सगळ्यात? मोना अगं तसं नाही ग, मला आता माझाच राग यायला लागलाय बघ. रुपालीताई घरी आल्या त्या दिवशी त्यांना अडवाय पाहिजे होतं. का? असं काय केलंय त्यांनी? आज जे केलं ते पुरेसं नव्हतं का? अहो, मला असं वाटतं की या सगळ्यात त्यांची काहीच चुकी नाहीये. मोना अगं साधी बोलायची शिस्त नाही त्यांना, आणि तू त्यांची बाजू घेते होय. अगं दीदी आणि दाजी एकत्र आलेले नकोच आहेत त्यांना, पण साधा अमोलचा पण विचार करत नाहीत त्या. अहो, हे बघा, तुम्ही आधी विचार करा की तुमच्या दीदीला आणि दाजींना एकत्र यायचं आहे का? मोना, घडलेल्या गोष्टींमुळे नसतील बोलत ते, पण मला माहित आहे दीदी आणि दाजी एकमेकांसाठी योग्य आहेत का तर आहेत. बरं असेल, पण ते एकत्र येतील याची हमी नसताना तुम्ही ते लहान लेकराला खोटी आशा लावून का ठेवताय? अगं मोना कसली खोटी आशा ग? अहो, आता तरी स्पष्टच आहे की अर्जुन दादा आणि वंशांच्या नात्याचं काहीच नाही होणार आहे. का नाही होणार? दीदी आणि दाजी एकत्र येणार म्हणजे येणार, ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे. अहो, तुम्ही स्वतःला तरी फसवताय, पण त्याचबरोबर अमोल आणि इतरांना सुद्धा खोट्या आशेत ठेवताय. असं नाही वाटत का तुम्हाला? मोना अगं ही खोटी आशा नाही ग. अहो, वंशांना रुपाली ते आज एवढं बोलल्या, पण अर्जुन दादांनी एका शब्दाने सुद्धा विरोध केला नाही. जर अर्जुन दादांनी एकदा तरी वंशांची बाजू घेतली असती ना, तर मी काहीच बोलले नसते. आपण तुम्हीच सांगा ना, जे दिसते ते कसं ना करायचं? काय दिसतंय? हे बघा, नातं प्रेमानं एकत्र राहिलं तर टिकतं. असं अमोलसाठी एकत्र राहून ते नातं कधी ना कधीतरी तुटणारच होतं ना. त्यामुळे यामध्ये रुपाली त्यांची काही चुकी आहे असं मला नाही वाटत. अगं पण त्या अमोलचा प्रयत्न. ते आत्ताच थांबले पाहिजे, कारण पुढे जाऊन या सगळ्याचा अमोलच जास्त त्रास होणार आहे. हे बघा, आता तुम्ही जरा शांत व्हा. असं चिडचिड केला तर तुम्हालाच त्रास होईल. मी झोपायची तयारी करते. हा, बास रुपाली बास, मी तुला जाताना सांगून गेलो होतो तू हे सगळं थांबव, पण तू ऐकलं नाहीस माझं या ठिकाणी. अहो, पण मी हे सगळ्यांसाठीच केलं ना. काय मिळवलंस हे करून? मागचं काढून काय मिळवलंस आणि अमोलला दुखवून? हो, हे बघा, तुम्ही म्हणता नेहमी सर्वांशी चांगलं बोलावं, हे ठीक आहे, पण नेहमी नाही ना. कधी कधी ना जे आहे ना ते रोखठोक बोलल्याने सगळ्यांचं भलं होतं. मग ते खरं भले सगळ्यांना त्रासदायक असू देत तरी चालेल. तू ठेका घेतलेला नाहीयेस कोणाचं भलं करण्याचा, आणि तुला कळतंय का सगळे मोठे आहेत. आपला निर्णय आपण घेण्या इतके सक्षम आहेत. अहो, पण काही निर्णयांचा सगळ्यांनाच त्रास होतो, त्याचं काय? अगं पण यात अमोल. स्वप्नील, मला वाटतंय जे झालं ते बरंच झालं. विनय काका, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? हो, नेहमीप्रमाणे रुपाली सांगताना जरी चुकली असली ना, तरी तिने जे काय सांगितलं ना ते सगळ्यांना आणि अमोलला कळणं गरजेचं होतं. मामनजी, मी ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगायचा रोज प्रयत्न करते, पण ह्यांना कळल तर ना. जाऊ दे रुपाली, अगं यावर चर्चा करण्यापेक्षा ना मला आता आप्पी आणि अर्जुन काय निर्णय घेतात ना हे जास्त महत्त्वाचं वाटते. म्हणजे अरे त्यांना आता निर्णय घ्यावा लागेल. आता कळेल की ते अमोलसाठी एकत्र राहतात का खरंच त्यांच्यात प्रेम आहे. त्यांना आपण वेळ देत नाही आहोत, पण मुळात आपण त्यांच्या गोष्टीत का शिरतो? म्हणजे अपर्णा जशी वागली त्याची नाराजी माझ्या मनात पण आहे, पण ती अशी काढणं मला नाही पटत आहे. अहो, तुमच्या पद्धतीने गेलो ना तर भाऊजींचं आयुष्य कधीच मार्गी लागणार नाही. आणि आपण जर सतत त्यांच्या नात्याची परीक्षा बघत राहिलो ना तर त्यांचं नातं तुटू शकतं. हे लक्षात घ्या तुम्ही दोघं सुद्धा. मामनजींचं तर माहित नाही, पण मला तर हे नातं नकोच. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आई आहे. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू, आणि सगळ्यात महत्वाचं
एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय. अजून खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. अर्जुन भूतकाळातल्या गोष्टींमध्ये अडकू नये असं म्हणतात, पण माझ्यासाठी माझा भूतकाळच सगळ्यात भारी होता असं वाटतं मला. म्हणजे बघ ना, आधी आपल्यात संवाद व्हायचा तेव्हाची गोष्ट किती निराळी होती ना, आणि आता आपल्या नात्यातली एकन एक गोष्ट ते न्याय निवडासारखी ठरवली जाते.